सध्या सर्वत्र ऊसाची तोड पूर्ण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय की ऊस तुटून 2 महिने झालेत. ऊस अजून देखील फुटून आला नाही. ऊसाचा पाला आहे तसाच सरी आणि बोधावर विस्कटलाय. तुटाळ देखील भरपूर पडले. फुटव्यांची संख्या अत्यल्प आहे. एकरी 40,000 ऊसाची संख्या होणं दुर्पास्त दिसते. हे का होतंय बरं? या मागचं प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांचं दुर्लक्ष. ऊस तुटल्यानंतर पुढील 7 दिवसात पहिलं पाणी देणं अपेक्षित आहे. याचा अर्थ असा की खोडवा व्यवस्थापनातील प्रमुख कार्य जसं की पाचट व्यवस्थापन, खोडकी तासणं, बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी करणं, बगला कापणं, खतांची मात्रा देणं हे सर्व कृती एका आठवड्यात होणं अपेक्षित असतं. ऊस तुटून 1.5 महिना झालाय, तरी देखील शेतातलं पाचट व्यवस्थापन झालेलं नसतं. त्या ऊसास तुटण्याआधी 1 महिना पाणी बंद केलेलं असतं आपण. त्यानंतर 1.5 महिन्यानंतर त्यास पाणी मिळतं. 2.5 महिने बिना पाण्याचे ऊसाचे गड्डे कसे काय जिवंत राहत असतील? पुढे जाऊन तुटाळ पडण्याचं प्रमाण वाढतं. हा तुटाळ भरला जात नाही आणि खोडवा ऊसाचं उत्पादन कमी होतं. ज्या ऊसाचं उत्पादन एकरी 70 टन येण्याची क्षमता आहे, त्याचं उत्पादन जेमतेम 20 ते 25 टन येतं. या सर्व आळशीपणाचे आणखीन एक दुष्परिणाम असा होतो की त्यामध्ये जाणारा वेळ. 2 महिन्याचा ऊस आतापर्यंत कमीत कमी खांद्या एवढ्या उंचीचा असणं अपेक्षित असतं. एवढी वाढ जर झाली असेल तर तो ऊस 25 कांडीपर्यंत वाढू शकतो. नाहीतर तो ऊस 15 कांडीच्या वर वाढत नाही. कारण त्याला वाढीसाठी वेळच मिळालेला नाही. सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या खोडवा ऊसाकडे पाहावं. वर नमूद केल्याप्रमाणे जर आपल्या ऊसाची वाढ झाली असेल तर आपण योग्य मार्गक्रमण करत आहात. जर तुमचा ऊस अजून देखील जमिनीतनं फुटत असेल तर शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं अवलोकन करावे. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.